नमस्कार, मी सत्यशील धबडगे। गेल्या 15 दिवसापासून मानवत तालुक्यात 4 गट म्हणजेच कोल्हा, ताडबोरगाव, केकरजवळा आणि रामपुरी बुद्रुक या 4 जिल्हा परिषद गटांच्या निवडणुकीची रणधुमाळीचा प्रचार आज थांबलेला आहे। चारही गटामध्ये अत्यंत चुरशीच्या निवडणुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असल्याचं दिसून येत आहे। आज प्रचार संपल्याने उद्याचा दिवस उमेदवारांसाठी फार महत्त्वाचा असणार आहे। चारही गटामध्ये सर्वच प्रमुख पक्षाने तोडीस तोड उमेदवार दिल्यामुळे या निवडणुका रंगतदार स्थितीत पोहोचल्याचं चित्र सध्या मानवत तालुक्यात दिसून येत आहे। पंचायत समितीच्या 8 गणाच्या निवडणुका सुद्धा या जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकासोबत संपन्न होत आहेत। आपण जर या तालुक्याचा विचार केला तर या तालुक्यावर मागील अनेक दशकापासून एकत्रित शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे। पण या निवडणुकीत आता चित्र वेगळे झालेले आहे, कारण शिवसेना हा पक्ष 2 गटात विभागल्यामुळे यांची काय परिणाम या निवडणुकीत होतो ते आता आपल्याला निवडणुकीच्या निकालावरून दिसून येईल। त्यानंतर दुसरा प्रमुख पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे आणि त्यांनी या ठिकाणी 4ही गटामध्ये सक्षम उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर राज्याच्या सत्तेत सहभागी असलेला महत्त्वाचा म्हणजे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाने सुद्धा 4ही गटामध्ये तोडीस तोड उमेदवार देऊन या ठिकाणी निवडणुकीत रंगत आणलेली आहे। आणि तिसरा राज्याच्या सत्तेतला सहभागी पक्ष शिवसेना शिंदे गट हा सुद्धा या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरलेला आहे। आणि विरोधी पक्षामध्ये बघितलं तर ठाकरेंच्या सेनेनेही 1-2 सर्कल वगळता उर्वरित सर्कलमध्ये चांगले उमेदवार देऊन निवडणुकीस आपण सामोरे जात असल्याचा त्यांनी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न केलेला आपल्याला या निवडणुकीत दिसून आलेला आहे। आणि उमेदवार देताना जी इलेक्टिव्ह मेरिट या पक्षांनी वापरलं होतं, निश्चितच त्याचा फायदा या निवडणुकीत होताना सर्वच पक्षांना याचा फायदा होताना दिसत आहे। आपण जर सुरुवातीला तालुक्याचा विचार केला तर कोल्हा सर्कलचा आपण या ठिकाणी एक माहिती आपल्या समोर मी मांडत आहे। कोल्हा सर्कलवर जर आपण विचार केला आणि त्याचा इतिहास जर बघितला तर या जिल्हा परिषद गटावर एकत्रित शिवसेनेचं या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे। या निवडणुकीत शिवसेना विभागली गेलेली आहे। शिवसेना शिंदे गट जो आपण म्हणतो त्या गटाकडून या ठिकाणी माजी सदस्य गंगाधर पितळे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मगर सावंगीचे सरपंच मुकुंद मगर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भारतीय जनता पार्टी यांच्याकडून परमेश्वर निर्मळ यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आपण जर या पक्षांचा विचार केला तर यांनी एकदम इलेक्टिव्ह मेरिटवर या राज्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या 3ही पक्षांनी या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत। आता आपण वळूया जे राज्याच्या सरकारच्या विरोधात जे पक्ष आहेत, अर्थात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत। आपल्याला असं वाटत होतं की मानवत तालुक्यामध्ये युती होईल, पण युती आघाड्याचा प्रयोग या ठिकाणी पूर्णपणे निष्फळ ठरलेला आहे आणि सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत। कोल्हा सर्कलमध्ये शिवसेना उबाटा गटाच्या माजी सदस्य मीराताई मांडे यांना या ठिकाणी रिंगणात उतरवलेलं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी प्रमुख पक्ष आहेत त्यांनी आपले उमेदवार दिलेले आहेत। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून कैलास काळे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्थातच या ठिकाणी पंचरंगी लढत आपल्याला बघावयास मिळणार आहे। या सर्व उमेदवारांनी प्रचारामध्ये जे काही लागतं ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन, घराघरापर्यंत आपल्या पक्षाचं चिन्ह पोहोचवण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत। या सर्कलमध्ये काय निकाल लागतो आणि लोक कुणाला पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। दुसरं सर्कल आहे ताडबोरगाव सर्कल। ताडबोरगाव सर्कल हे तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची लढत या ठिकाणी मानली जात आहे, कारण या ठिकाणी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या पत्नी वैशाली जाधव आंबेगावकर या ठिकाणी दुसऱ्यांदा ताडबोरगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने संतोष आंबेगावकर यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तर ठाकरेंच्या सेनेकडून वसंत जोगदंड यांना या ठिकाणी रिंगणात उतरवलेला आहे। आपण जर पाहिलं ताडबोरगाव सर्कलमध्ये उमेदवारांचा
भरणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। 6 उमेदवार रिंगणात आहेत। मी आतापर्यंत आपणाला 3 उमेदवार सांगितले। तर भाजपकडून तालुका अध्यक्ष हरिभाऊ निर्मळ यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर अपक्ष उमेदवार गनी रहमान शेख हे आपलं नशीब या ठिकाणी आजमावत आहेत। विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे मानवत तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या गटात आपला उमेदवार दिलेला आहे। उमेदवार दिला असल्याने या ठिकाणी बहुरंगी लढत होण्याची चिन्हे या ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर आपण तिसरं सर्कल अतिशय महत्त्वाचं मानलं जाते। केकरजवळा सर्कलमध्ये या ठिकाणी आपल्याला 6 उमेदवार या ठिकाणी सुद्धा आपल्याला ताडबोरगाव प्रमाणेच या सर्कलमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष संतोष लाडाने यांच्या आई भगीरथी लाडाने यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात नुकताच ठाकरेच्या सेनेतून प्रवेश केलेले परमेश्वर शिंदे यांच्या काकू कौशल्यबाई शिंदे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर काँग्रेसने एकमेव सर्कल असा आहे की काँग्रेसचा उमेदवार तालुक्यात या सर्कलमध्ये आहे, पूजा हरके यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तर भाजपकडून सिंधू बालासाहेब भोगे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। वंचितने सुद्धा केकरजवळ्यामध्ये आपला उमेदवार उभा केलेला आहे, शीला भारती यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तर अपक्ष उमेदवार म्हणून सोनू काळे या रिंगणात आहेत। 6 महिला उमेदवारामध्ये केकरजवळ्यामध्ये लढत होणार आहे। अतिशय तोडीस-तोड आणि तगडी फाईट या केकरजवळ्यामध्ये होण्याची शक्यता आहे। चौथा गट आहे आणि तो सुद्धा सर्व तालुक्याचं लक्ष लागलेला गट आहे, रामपुरी गट। या रामपुरी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्ताराव जाधव यांच्या पत्नी गीतांजली जाधव यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तर भाजपकडून वनिता यादव या रिंगणात उतरलेल्या आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिमा यादव या विशाल यादव यांच्या पत्नी आहेत। विशाल यादव हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत। त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून त्या ठिकाणी उमेदवारी मिळवून या ठिकाणी ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। तर वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी सुद्धा आपल्या उमेदवार उभा केलेला आहे। उमेदवार आहेत सविता राऊत। या 4 महिलांमध्ये या ठिकाणी निवडणूक रंगत आहे। थोडक्यात मी सर्व ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा एक माहिती तुम्हाला दिलेली आहे। आता आपण जाऊया प्रचाराकडे। प्रचारामध्ये सर्वच पक्षांनी आपली प्रचार यंत्रणा राबवलेली आहे, पण मागच्या 28 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे राष्ट्रवादींनी आपली प्रचार यंत्रणा पूर्णपणे थांबवली होती। पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून असेल, बॅलेट ज्या प्रसिद्धी पत्रका असतील त्याच्या माध्यमातून आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केल्याचं चित्र तालुक्यामध्ये 4ही गटामध्ये सर्कलमध्ये दिसून आलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी 4ही उमेदवारासाठी कॉर्नर सभा, कोपरा सभा, प्रचार फेरी या सर्व गोष्टी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने सईद खान यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण पाहिलं की त्यांनी पूर्ण तालुका या ठिकाणी प्रचार मोहिमेच्या माध्यमातून ढवळून काढलेला आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार 4ही सर्कलमध्ये आहेत। त्यांची यंत्रणा सुद्धा प्रचाराची अत्यंत सक्षम होती। पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। माजी आमदार पाथरी मतदारसंघाचे माननीय सुरेश वरपुडकर यांनी सुद्धा या तालुक्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि आपल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवलेली आहे। ठाकरेंच्या सेनेकडून पूर्ण कमान खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांनी या ठिकाणी सांभाळलेले चित्र या ठिकाणी तालुक्यामध्ये दिसत आहे आणि बंडू जाधव यांनी आपल्या उमेदवारांसाठी पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी प्रचारात सभा घेत, प्रचार रॅली काढत या ठिकाणी उमेदवारांच्या साठी या ठिकाणी जोरदार प्रचार तालुक्यामध्ये केल्याचं दिसून येत आहे। काही सर्कलमध्ये ठाकरे सेनेला उमेदवार भेटलेले नाहीये, काँग्रेसची अवस्था तीच आहे आणि सत्तेतले जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या सर्व पक्षांना सर्व सर्कलमध्ये उमेदवार मिळालेले आहेत। प्रचार यंत्रणेमध्ये आपण पाहिलं तर भाषण, टीका, टिप्पणी, विकासाचे मुद्दे हे सर्व या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये प्रचार सभामध्ये गाजलेले आहेत।
पण मूळ मुद्द्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. मूळ मुद्दे तालुक्यातले जे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, घरकुलाचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न असतील, हे प्रचारात कुठेही नेत्यांच्या भाषणामध्ये दिसून आलेले नाही. तर ही निवडणूक फक्त टीका टिप्पणी आणि एकमेकांचे उणे धुणे काढण्यातच ही निवडणूक गेल्याचं या प्रचाराच्या दिवसामध्ये दिसून आलेलं आहे. सर्वांनी आपापल्या परीने या तालुक्यामध्ये प्रचार केलेला आहे. आपण जर पाहिलं तर पंचायत समितीचे 8 गण आहेत. 8 गणामध्ये काही ठिकाणी बहुरंगी लढत आहे, काही ठिकाणी चौरंगी लढत आहे, काही ठिकाणी पंचरंगी लढत आहे. सर्व पक्षांनी या ठिकाणी सुद्धा आपले उमेदवार देऊन या ठिकाणी आपल्या पक्षाचं चिन्ह प्रचाराच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचविण्याचं काम हे केलेलं आहे. आता आपण येऊया, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 10 वाजता आज प्रचार संपलेला आहे. आता उमेदवाराकडून मतांसाठी अखेरचा डाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झाल्याचं चित्र किंवा चर्चा मतदारामधून ऐकायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर 7 तारखेला मतदान होणार आहे आणि त्या मतामध्ये आपल्याच उमेदवाराला कसं मतदान देता येईल त्यासाठी गावागावातले कार्यकर्ते सुद्धा सक्रिय झालेले आहेत. आपण सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला खरं चित्र 9 तारखेला समोर येणार आहे. सर्वच पक्षांनी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी आपल्या उमेदवारांच्या मागे ताकद उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं चित्र दिसत आहे. 9 तारखेला निकाल लागणार आहे आणि 7 तारखेला उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर 9 तारखेपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा आपण नवा व्हिडिओ घेऊन या ठिकाणी येणार आहोत. धन्यवाद.